हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये। तर मित्रांनो, आपण बीएड प्रवेश परीक्षाच्या संपूर्ण सिलेबसवरती एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 29वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिटमधील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती। तर मित्रांनो, बीएड सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे मुद्दे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या चॅप्टर विषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, तर तेच मुद्दे आपण आजच्या या लेक्चरमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात आणि पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या युनिटचा अभ्यास करत आहात, त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, बीएड सीईटीची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स प्लस 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज आणि 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज। तर मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल। नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा आहे तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला या कोर्समध्ये 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज दिलेले आहे। मित्रांनो, हे 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा प्रकारे घेतले जे बीएड सीईटी मध्ये बऱ्याचदा विचारलेले आहे। या व्यतिरिक्त 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज देखील यामध्ये अवेलेबल आहे। तर मित्रांनो, टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमचा भरपूर सराव होईल, भरपूर प्रॅक्टिस होईल आणि याचा फायदा परीक्षेत तुम्हाला नक्कीच होईल। तर मित्रांनो, या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 499 रुपये। या कंप्लीट कोर्सला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा। जर तुम्ही या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं आणि या कोर्सनुसार पूर्णपणे अभ्यास केला तर बीएड सीईटीची परीक्षा तुम्ही 100% क्रॅक कराल। तर मित्रांनो, राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या युनिटमधील आपण 5ही चॅप्टरचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण या युनिटमधील 6व्या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती। तर सर्वात पहिले जाणून घ्या की राष्ट्रपती म्हणजे नेमकं काय, राष्ट्रपती या पदासाठी पात्रता काय असेल, त्याची निवडणूक कशा पद्धतीने असते आणि राष्ट्रपती यांचे अधिकार काय। तर या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकणार आहोत। तर सर्वात पहिले याविषयी पहिला मुद्दा दिलाय की भारतीय राज्यघटनेने ब्रिटिश पद्धतीप्रमाणे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे। राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असून संघ राज्याची सर्व शासन सत्ता सैद्धांतिकदृष्ट्या त्याच्या हाती केंद्रित झाली आहे। तो शासन व राष्ट्र दोघांचाही प्रमुख आहे आणि तो भारताचा प्रथम नागरिक आहे। त्यानंतर दिलंय की उमेदवाराची पात्रता, राष्ट्रपती या पदासाठी कशा प्रकारे उमेदवाराची पात्रता ठरविता येते, व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर पात्रता ठरविण्यासाठी 6 मुद्दे दिलेले आहे आणि ते अशा प्रकारे, पहिला दिलाय की तो भारताचा नागरिक असावा, दुसरा आहे त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत, तिसरा आहे तो सरकारी नोकर नसावा किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारा नसावा, चौथा आहे तो संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सभासद नसावा आणि 5वा मुद्दा आहे की त्याचा उमेदवारी अर्ज संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कमीत कमी 40 सदस्यांनी समर्पित असावा आणि 6वा मुद्दा दिलाय तो लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावा। तर राष्ट्रपती या पदासाठी या 6 गोष्टींचा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की कोणत्या 6 गोष्टींनुसार उमेदवाराची पात्रता ही ठरविता येते। आता आपण बघूया की या पदासाठी निवडणूक कशा पद्धतीने घेतली जाते। तर राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे होते। त्यासाठी एक निर्वाचन मंडळ नेमण्यात येते। त्यात संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि घटक राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो। राष्ट्रपती व राज्यपाल नियुक्त सदस्यांचा समावेश या निर्वाचन मंडळात होत नाही। आता ही झाली निवडणूक। पुढील महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की राष्ट्रपती या पदासाठी कार्यकाल कशा पद्धतीने असतो। बघा की घटनेनुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे। त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वीच नवीन राष्ट्रपतीची निवड झाली पाहिजे, परंतु तसे न झाल्यास तो राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत अधिकार पदावर राहतो। राष्ट्रपती म्हणून निवडून आलेली व्यक्ती पुन्हा कितीही वेळा निवडणूक लढवू शकते आणि निवडून आल्यास पुन्हा राष्ट्रपती होऊ शकते। राष्ट्रपती हा मुदतीपूर्वी सुद्धा राजीनामा देऊ शकतो। तो आपला राजीनामा स्वहस्ताक्षरात उपराष्ट्रपतीकडे पाठवू शकतो। उपराष्ट्रपती हा राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे पाठवतो आणि अशा वेळी उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती बनतो, परंतु 6 महिन्यांच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झालीच पाहिजे। आता इथपर्यंत आपण निवडणूक, कार्यकाल आणि पात्रता या तिन्ही गोष्टींचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। बघूया याविषयी अजून काही महत्त्वाचे मुद्दे। राष्ट्रपती या टॉपिकमधील पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे पदमुक्ती। पदमुक्ती कशा प्रकारे केली जाते, व्यवस्थितपणे लक्ष द्या की राज्यघटनेचा भंग किंवा भ्रष्टाचार इत्यादी आरोपावरून राष्ट्रपतीला पदमुक्त करता येते।
कोणत्याही सभागृहाने 2/3 बहुमताने आरोपपत्र मंजूर केल्यास दुसरे सभागृह त्याची चौकशी करते. चौकशीनंतर 2/3 बहुमताने आरोप झाल्याचे सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला पदत्याग करावा लागतो. आरोपपत्र मांडण्यासाठी त्या ग्रहाच्या कमीत कमी 1/4 सदस्यांची लेखी संमती असणे आवश्यक असते. अशा ठरावाच्या वेळी उपराष्ट्रपती सभापतीच्या स्थानी न राहता भारताचा सरन्यायाधीश हे पद भूषवितो. त्यानंतरचा मुद्दा दिलाय की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आणि त्याच्यानंतर ज्येष्ठता क्रमानुसार असणारा न्यायाधीश हा कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतो. भारताचा मुख्य न्यायाधीश किंवा त्याच्या गैरहजेरी सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपतीला अधिकार पदाची शपथ घ्यायला लावतो. आता आपण बघूया की राष्ट्रपतीचे कोणकोणते अधिकार असतात. तर राष्ट्रपती हा शासन विभागाचा प्रमुख आहे. तो तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख आहे. 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे असे बंधन घालण्यात आले. त्यामुळे राष्ट्रपती नाममात्र शासक बनला. तर राष्ट्रपती यांचे पहिले अधिकार आहे कार्यकारी अधिकार आणि ते कशा पद्धतीने आहे बघा की शासन प्रमुख या नात्याने सर्व उच्च पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पंतप्रधान, इतर मंत्री, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल, राजदूत, अर्थ आयोगाचे सभासद, निवडणूक आयोग, लोकसेवा आयोगाचे सभासद, महान्यायवादी, महालेखापाल, तिन्ही सैन्य दलाचे अध्यक्ष याची नेमणूक राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतीचे पुढचे अधिकार आहे विधिविषयक अधिकार आणि यामध्ये दिले की संसदेने संमत केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते. राष्ट्रपती हे विधेयक पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकतो, पण संसदेने तेच विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्या विधेयकाला संमती द्यावीच लागते. संसदेचे अधिवेशन बोलाविणे, ते तहकूब करणे, लोकसभेचे विसर्जन करणे, संसदेच्या पहिल्या बैठकीचे उद्घाटन करणे, राज्यसभेवर 12 सदस्यांना नेमणे वगैरे इत्यादी अधिकार राष्ट्रपतीला दिलेले आहेत. तर राष्ट्रपतीचा पुढचा अधिकार आहे अर्थविषयक अधिकार आणि यामध्ये दिलंय की राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणतेही धन विधेयक संसदेमध्ये मांडता येत नाही. प्रत्येक वर्षाचे अंदाजपत्रक राष्ट्रपतीच्या संमतीनंतर अर्थमंत्री संसदेमध्ये मांडतो. अनपेक्षित खर्च निधी हा राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली असतो. केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक संबंधाबाबत व राज्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याबाबत राष्ट्रपतीला विशेष अधिकार आहेत. इथपर्यंत आपण राष्ट्रपतीचे 3 अधिकार बघितलेले आहेत. त्यामध्ये पहिला होता कार्यकारी अधिकार, दुसरा आहे विधिविषयक अधिकार आणि तिसरा आहे अर्थविषयक अधिकार. आता आपण बघूया याच्या पुढचा अधिकार, तो आहे न्यायविषयक अधिकार आणि यामध्ये दिलंय की सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करणे, एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे किंवा माफ करणे, संसदेने महाभियोगाद्वारे विनंती केल्यास न्यायाधीशांना पदावरून दूर करणे इत्यादी अधिकार राष्ट्रपतीला आहेत. राष्ट्रपती कायदेविषयक बाबीवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतो. राष्ट्रपतीचा पुढचा आणि महत्त्वाचा अधिकार आहे की संकटकालीन अधिकार आणि हा अधिकार कशा प्रकारे नेमलेला आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या की राष्ट्रावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतीला काही विशेष संकटकालीन अधिकार दिलेले आहेत. घटनेनुसार 3 प्रकारच्या संकटकालीन कल्पना केली आहे आणि त्या 3 संकटकालीन कल्पना कशा प्रकारे केलंय लक्ष द्या. पहिला आहे की बाह्य आक्रमण किंवा बंडामुळे निर्माण होणारे संकट, दुसरा आहे घटक राज्यातील अस्थिर परिस्थिती, तिसरा आहे आर्थिक संकट. तर संकटकालीन अधिकारामुळे संघात्मक स्वरूप नष्ट होऊन एक केंद्रीय राज्य बनते व केंद्राला व्यापक प्रमाणावर सत्ता प्राप्त होते. केंद्रीय मंत्रिमंडळ हुकुमशहा बनण्याची भीती असते. आता इथपर्यंत आपण राष्ट्रपती या पदासाठी लागणाऱ्या ज्या पण गोष्टी आहे आणि या पदासाठी कशा प्रकारे निवडणूक केली जाते आणि राष्ट्रपती या पदाची कोणकोणते अधिकार आहे या सर्व गोष्टींचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. आता आपण बघूया की उपराष्ट्रपती या पदासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर उपराष्ट्रपती म्हणजे काय की उपराष्ट्रपतीला कोणत्याही प्रकारच्या विशेष सत्ता दिल्या गेल्या नाहीत. तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. तर मित्रांनो, उपराष्ट्रपती या पदासाठी उमेदवाराची कोणती पात्रता आवश्यक असते व्यवस्थितपणे लक्ष द्या की तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत, तो सरकारी नोकर नसावा किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारा नसावा, तो संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सभासद नसावा आणि तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती या पदासाठी या 5ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा दिलाय की निवडणूक. तर उपराष्ट्रपती या पदासाठी कशा प्रकारे निवडणूक केली जाते की संसदेचा दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने उपराष्ट्रपतीची निवड करतात.
आता ही झाली निवडणूक. आता उपराष्ट्रपती या पदाचा कार्यकाल केवढा आहे बघा, की उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा साधारणतः 5 वर्षाचा असतो, पण तो मुदतीपूर्वी सुद्धा राजीनामा देऊ शकतो. त्यासाठी त्याला स्वहस्ताक्षरात आपला राजीनामा राष्ट्रपतीला सादर करावा लागतो. आता या ठिकाणी आपण उमेदवाराची पात्रता, निवडणूक आणि कार्यकाल या तिन्ही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आता पुढे दिलंय की पदमुक्ती आणि उपराष्ट्रपतीचे अधिकार. तर पदमुक्ती यामध्ये कशा प्रकारे उपराष्ट्रपतीचे पदमुक्ती होऊ शकते बघा. पॉइंट्स दिले की राज्यसभा भ्रष्टाचार, घटनाभंग इत्यादी कारणावरून उपराष्ट्रपतीवर आरोपपत्र ठेवून बहुमताने संमत करून लोकसभेकडे पाठवू शकते. लोकसभेने साध्या बहुमताने मान्यता दिल्यास उपराष्ट्रपती पदमुक्त होतो. उपराष्ट्रपती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर किंवा त्याने नेमलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा दिलाय की उपराष्ट्रपतीचे अधिकार. आता उपराष्ट्रपतीचे अधिकार कशा पद्धतीने असतात बघा, की भारताच्या राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत किंवा इतर कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीचे पद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ते पद सांभाळतो. सभापती या नात्याने राज्यसभेच्या कामकाजाचे नियंत्रण करणे, मतदान आजमावून निर्णय जाहीर करणे वगैरे अधिकार त्याला आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 5वा चॅप्टर इथे संपलेला आहे, ज्याचं नाव होतं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. तर या सर्व मुद्द्यांचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्ही जर या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला ना, तर या टॉपिकवरती परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या टॉपिकवर आधारे MCQs विचारले. तर प्रश्न विचारलाय की हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, म्हणजेच की कोण राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. पर्याय दिलेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष. तर मित्रांनो, या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की उपराष्ट्रपतीच्या अनुपस्थित डॅश डॅश हा सभापती म्हणून काम पाहतो. पर्याय दिलेत लोकसभा सभापती, राज्यसभा सभापती, लोकसभा उपसभापती, राज्यसभा उपसभापती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उपराष्ट्रपतीच्या अनुपस्थित राज्यसभा उपसभापती हा सभापती म्हणून काम पाहतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की उपराष्ट्रपती हा कशाचा सदस्य असतो. पर्याय दिलेत लोकसभेचा सदस्य असतो, राज्यसभेचा सदस्य असतो, कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असतो, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उपराष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की लोकसभा हे डॅश डॅश सभागृह आहे, म्हणजेच की कसे सभागृह आहेत. पर्याय दिलेत अस्थायी, स्थायी, वरिष्ठ आणि द्वितीय. तर मित्रांनो, जाणून घ्या की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की लोकसभा सदस्यांचा सर्वसाधारण कार्यकाल किती असतो. पर्याय दिलेत 6 वर्षे, 5 वर्षे, 4 वर्षे, 5, 1/2 वर्षे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभा सदस्यांचा सर्वसाधारण कार्यकाल हा 5 वर्षे असतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. तर या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. तर या टॉपिकवरती अजून काही प्रश्न सॉल्व्ह करूया. पुढचा प्रश्न विचारलाय एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा असतो. आणि पर्याय दिलेत लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षाचा असतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती विलंब लावू शकते. आणि पर्याय दिलेत 4 वर्षे, 6 महिने, 1 वर्ष, अजिबात नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने विलंब लावू शकते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश विधेयकाचा प्रारंभ राज्यसभेत होऊ शकत नाही. आणि पर्याय दिलेत कायदे, प्रशासकीय, धन वरील सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की धन विधेयकाचा प्रारंभ राज्यसभेत होऊ शकत नाही, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय की राज्यसभा सदस्यांची निवड करताना कोणते सदस्य मतदान करतात. पर्याय दिलेत लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा व विधानसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यसभा सदस्यांची निवड करताना विधानसभा सदस्य मतदान करतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड.
पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपतीची निवड करताना डॅश डॅश मतदान करतात, म्हणजेच की कोण मतदान करतात. पर्याय दिलेत लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य आणि वरील सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपतीची निवड करताना लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य म्हणजे हे तिन्ही मतदान करतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय की उपराष्ट्रपतीची निवड करताना कोण मतदान करतात आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य आणि ड पर्याय आहे अ व ब. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की उपराष्ट्रपतीची निवड करताना लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य हे दोन्ही देखील मतदान करतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की राज्यसभेला हे अधिकार आहेत आणि 4 या ठिकाणी अधिकार दिलेत. कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक आणि संविधानात्मक. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. वरील सर्व, फक्त 1 व 2, फक्त 1 आणि ड पर्याय दिलाय 1, 2 व 4. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यसभेला कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक आणि संविधानात्मक हे सर्व अधिकार आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ, वरील सर्व. पुढचा प्रश्न विचारलाय की मंत्रिमंडळाने मांडलेले विधेयक राज्यसभेने नामंजूर केले तर काय होईल. आणि पर्याय दिलेत मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो, मंत्रिमंडळाला राजीनामा देण्याची गरज नसते, राष्ट्रपतीच्या निर्णयानुसार मंत्रिमंडळ राजीनामा देऊ शकते आणि यापेक्षा वेगळे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मंत्रिमंडळाने मांडलेले विधेयक राज्यसभेने नामंजूर केले तर मंत्रिमंडळाला राजीनामा देण्याची गरज नसते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार डॅश डॅश अधिकार न राहता डॅश डॅश अधिकार बनला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. मूलभूत विधिविषयक, विधिविषयक मूलभूत, प्रशासकीय मूलभूत आणि मूलभूत प्रशासकीय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकार न राहता विधिविषयक अधिकार बनला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपती लोकसभेत डॅश डॅश जमातीचे डॅश डॅश प्रतिनिधी म्हणून नेमू शकतो. पर्याय दिलेत अँग्लो इंडियन 2, रेड इंडियन 2, अँग्लो इंडियन 4 आणि रेड इंडियन 4. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपती लोकसभेत अँग्लो इंडियन जमातीचे 2 प्रतिनिधी नेमू शकतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.